कास्टिग्लियानो सेकंड थेरम काय सांगत होता बरं का आपल्याला? कास्टिग्लियानो सेकंड थेरम म्हणत होता की जर का समजा तुम्हाला डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं असेल हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल तर तुम्ही ते फाइंड आउट करू शकतात, परंतु तुम्हाला त्या पर्टिक्युलर जॉईंटचं जे तुम्ही डिफ्लेक्शन काढताय त्याला जॉईंट झालेले जे मेंबर आहेत त्यांच्या आतमध्ये स्ट्रेन एनर्जी किती येते ड्यू टू व्हॉट, ड्यू टू फोर्स अप्लाइड. तर जो आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे डिफ्लेक्शन येणार आहे. आता ते डिफ्लेक्शन किती येणार आहे हे डिपेंड करून जात असतं त्या मेंबरमध्ये लोड लावल्यामुळे स्ट्रेन एनर्जी किती येईल. स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय बरं का, जर का त्या मेंबरवरती मी एवढं काम करत असेल बाहेरून तर आतमध्ये काही ना काही वर्क डन जे ते स्टोअर होऊन जात असतं. 10 जर का मी काम करायचं बाहेर तर आतमध्ये 10 स्टोअर होईल किंवा कमी स्टोअर होईल, काहीतरी कमी स्टोअर होईल. तर जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढं तो स्टोअर करेल आतमध्ये. मग तो जेवढा स्टोअर करतोय त्याच्यानुसार आपल्याला कळून जाईल की डिप्लेशन बाहेर किती होते. तर मेंबरमध्ये आतमध्ये किती स्ट्रेन एनर्जी स्टोअर होते त्याच्या बेसिसनुसार आपण डिप्लेशन फाइंड आउट करत असतो हे कास्टिग्लियानो. मग काय असते बरं का, काय सांगितलं की तुम्ही स्ट्रेन एनर्जी कॅल्क्युलेट करून टाकायची त्या मेंबरमध्ये किती. आता समजा हा जॉईंट आहे, या जॉईंटचं मला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. तर इथं मेंबर समजा आहे, 2 मेंबर कनेक्टेड आहेत, त्या मेंबरने किती स्ट्रेन एनर्जी स्टोअर केली यू, राईट की नाही. कशामुळे ड्यू टू दिस फोर्स अप्लाय. तर या फोर्सच्या अप्लायमुळे जे काय आहे याने किती एनर्जी हे केली यू एवढी. तर मी काय करतो, मला जर का डिप्लेशन फाइंड आउट करायचं असेल तर मी कसं काढतो, स्ट्रेन एनर्जी इन दॅट मेंबर डॅबा यू बाय डॅबा एफ, याला फोर्सला एफ म्हणतो समजा एफ. अशा पद्धतीने आपण काय करून टाकत असतो, डिप्लेशन फाइंड आउट करून टाकणार. तर डिप्लेक्शन ॲट दिस जॉईंट, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ॲट दिस जॉईंट या मेंबरच्या याच्यामुळे बरं का, राईट. सो देअरफॉर तुम्ही म्हणाल की फक्त हाच मेंबर का, हा पण मेंबर असेल, हो. तर या मेंबरमुळे होणारं डिप्लेक्शन मी या पद्धतीने काढणार. याच्यामुळे काय येईल बरं का. सो डेल्टा 1 डेल्टा 2 इज इक्वल टू डॅबा यू बाय डॅबा एफ फॉर दिस मेंबर. मग या दोघांची जेव्हा मी बेरीज करेल तेव्हा टोटल डिप्लेशन इथं निघून येऊन जाईल, राईट. तो देअरफॉर मी काय केलं की याच्यामध्ये येणारी जी स्ट्रेन एनर्जी आहे ड्यू टू दिस फोर्स, याच्यामुळे काहीतरी डिप्लेशन होईल. याच्यामध्ये काही स्ट्रेन एनर्जी येणार होती ड्यू टू दिस फोर्स, याच्यामुळे पण काय होणार आहे बरं का, याच्यामुळे पण डिप्लेशन होणार आहे. हे टोटल डिप्लेशन आपल्या पर्टिक्युलर पॉईंटचं दिसायला भेटणार आहे. पॉईंट क्लिअर आहे का तुम्हाला, पॉईंट क्लिअर आहे. अशा पद्धतीने करायचं आहे. सो देअरफॉर स्टेटमेंट परीक्षेमध्ये विचारले जातात. कास्टिग्लियानोचा सेकंड थेरम आपल्याला वापरायचा आहे. कास्टिग्लियानोचा सेकंड थेरमला लिस्ट वर्क थेरमसुद्धा म्हणत असतात. काय असतो तो असतो की डिप्लेक्शन तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला काढायचं असेल तो डिप्लेक्शन ॲट द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज इक्वल टू व्हॉट, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द स्ट्रेन एनर्जी स्टोअर इन द बॉडी विथ रिस्पेक्ट टू द फोर्स. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत असतो. डॅबा इज इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द स्ट्रेन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू फोर्स. हे आहे आपलं स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला. तर हा तुम्हाला मात्र याचं काय करायचं, स्ट्रेन एनर्जी तुम्हाला काय सांगितली. स्ट्रेन एनर्जी काय होती, जी काही बॉडी आहे ती बॉडीवरती जेव्हा लोड अप्लाय करत आहोत तर लोड अप्लाय केल्यामुळे आतमध्ये काहीतरी स्ट्रेन डेव्हलप होते. तो स्ट्रेन डेव्हलप होईल, पण ही स्ट्रेन जी काही आहे स्ट्रेन पुन्हा काय होईल जाईल त्याच्या जागेवरती येऊन जाईल. तो देअरफॉर आपण काय बोलतो, जे वर्डन आपण बाहेरून देत आहे ते वर्डन आतमध्ये सेव्ह पण होऊन जात असतं, आतमध्ये स्टोअर होऊन जात असतं. तर मग इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये जे काही वर्डन किंवा एनर्जी स्टोअर झालेली आहे त्याला काय म्हणून देत असतो आपण, त्याला म्हणून देतो आपण स्ट्रेन एनर्जी. त्याला काय म्हणतो आपण स्ट्रेन. सो एनर्जी स्टोअर इन द बॉडी विथ इन द इलॅस्टिक लिमिट इज कॉल ॲज दॉट स्ट्रेन एनर्जी. आता स्ट्रेन एनर्जी कशामुळे येत असते, स्ट्रेन एनर्जी डिपेंड करून जात असते लोडिंगवरती. ॲक्झियल लोडिंग आहे का, बेंडिंग लोडिंग आहे का, शेअर लोडिंग आहे का, टॉर्शन लोडिंग आहे. मग आता ॲक्झियल लोडिंग ट्रसमध्ये दिसायला भेटेल, बेंडिंग लोडिंग तुम्हाला बीममध्ये दिसायला भेटेल, शेअर लोडिंग तुम्हाला बीममध्ये दिसायला भेटेल, टॉर्शन लोडिंग सुद्धा आपल्याला बीममध्ये दिसायला भेटत असते. मग पुढे जाऊन आपण बघितलं प्रूफ रेझिलन्स म्हणजे काय बरं का, प्रूफ रेझिलन्स म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी किती स्टोअर करतो ते. मग आपण ते कसं कॅल्क्युलेट केलं, सिग्मा मॅक्स. सो सिग्मा यू मॅक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय टॉईस ई इंटू व्हॅल्यूम. या पद्धतीने आपण काय करून टाकत असतो, यू मॅक्स फाइंड आउट करून टाकत असतो. तर प्रूफ रेझिलन्स काय असतो काल तुम्हाला सांगितला. नंतर मॉड्युलस ऑफ रेझिलन्स काय असते, प्रूफ रेझिलन्स पर युनिट व्हॅल्यूम जर का करून टाकलं तर सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय टॉईस ई हे आपलं काय होऊन जाईल बरं का, हे आपलं होऊन जाईल मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. सो मॉड्युलस ऑफ रेझिलन्स प्रूफ रेझिलन्स याच्याबद्दल झालेलं आहे. नंतर आता आपण काय करणार होतो, सो आता आपण बघणार आहोत पुढे स्ट्रेन एनर्जी इथून पुढे स्ट्रेन एनर्जी झालं आहे. स्ट्रेन एनर्जी ड्यू टू द फॉलोइंग लोडिंग. स्ट्रेन एनर्जी ड्यू टू फॉलोइंग लोडिंग. आता कोणकोणत्या प्रकारच्या लोडिंग आहेत आपल्याकडे, ॲक्झियल लोड, बेंडिंग लोड, टॉर्शनल लोड, शिअर लोड, राईट. सो ॲक्झियल लोडिंग, सेकंड काय बेंडिंग लोडिंग, थर्ड काय टॉर्शन लोडिंग, फोर्थ काय शिअर लोडिंग. हे 4 प्रकारच्या लोडिंग. ॲक्झियल लोडिंग जनरली कशा दिसायला भेटत असतं, ट्रसमध्ये. सो ॲक्झियल लोडिंग जनरली ट्रसमध्ये. आता ॲक्झियल लोडिंग जनरली ट्रसमध्ये आहे, परंतु लक्षामध्ये काय येत असतं, समजा हा ट्रस मेंबर आहे, दिस इज अवर व्हॉट ट्रस मेंबर. या ट्रसवरती जर का आपण फोर्स अप्लाय केला तर हा जो काही फोर्स असणार आहे आपला, तो ट्रस मेंबर इज अ ॲक्झियली लोडेड मेंबर. फोर्स जेव्हा मी त्याच्यावरती अप्लाइड करण्याचे तरीके 3-4 असू शकतात. कोणकोणते, एकतर ग्रॅज्युअली फोर्स अप्लाय करणार, एकतर सडनली फोर्स अप्लाय करणार. तर फोर्स अप्लाय करण्याचे तरीके ॲक्सियल लोडिंगमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे दिसायला भेटत असतात. सो देअरफॉर पॉईंट काय लिहिणार आपण, लोडिंग 4 प्रकारच्या होत्या. या 4 प्रकारच्या, हा ॲक्झियल तुम्हाला मी सांगते. त्या ॲक्झियलमध्ये वेगवेगळ्या केसेस आहेत. काय केसेस, पहिली केस आहे ग्रॅज्युअली अप्लाय लोडिंग.
सो ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग. सेकंड केस आहे सडनली अप्लाइड लोडिंग. सडनली अप्लाइड लोडिंग. तो ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग इकडे आहे, तो ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग इथं आहे सडनली अप्लाइड लोडिंग. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार आहे. ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग झालं, सडनली अप्लाइड लोडिंग झालं. मग आता ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंगमध्ये स्ट्रेन एनर्जी काय निघून येत असते इन केस ऑफ द ॲक्झियल लोड. ॲक्झियल लोड मी लावतोय मेंबरवरती, अलॉंग द ॲक्सिस लोड मी लावतोय, पण हळूवार लावतोय, ग्रॅज्युअली लावतोय. सडनली म्हणजे काय, T=0 असताना डायरेक्ट फोर्स लावून दिला आपण, आलं लक्षामध्ये. तर ती वाली कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. मग आता आपण बघूया पहिले ॲक्झियल लोडमध्ये हे दोन केसेस असतात, ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग आणि सडनली अप्लाइड लोडिंग. आता मी या दोन केसेसमधली पहिली केस उचलतो, ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग इन केस ऑफ द ॲक्झियल लोड. सो ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग. ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग. आता ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग म्हणजे काय बरं का, ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग म्हणजे एखादी वस्तू तुम्ही उचलली, हात लावला, आता हळूवार तुम्ही त्याच्यावरती फोर्स लावणार. सुरुवातीला जेव्हा तुम्ही हात लावतायत तर ते तेव्हा पी किती असेल, तुम्ही जेव्हा फोर्स लावतायत तो फोर्स 0 असेल. थोडा ताकद लावली का पुन्हा अजून स्ट्रेस काय होईल बघा, फोर्स वाढत जाईल, अल्टिमेटली फोर्स वाढत जाईल. तर मला दिसायला काय भेटते बरं का, की जर का समजा मी ग्राफ बनवायला गेलो ना ग्रॅज्युअली अप्लाइड लोडचा, समजा इथे ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आहे या पी आणि इकडे काय समजा हा डेल्टा एल आहे. तर मला दिसायला भेटते काय बरं का, की एखादी बॉडी त्याच्यावरती जर का मी फोर्स अप्लाय करत असेल तर त्या इलास्टिक बॉडीमध्ये मला काय दिसायला भेटेल, इलास्टिक बॉडीबद्दल जनरल बोलतो आपण, तो चालला अशा पद्धतीने. जेव्हा टाईम T=0 असेल तेव्हा ना डिस्प्लेसमेंट होईल ना फोर्स त्याच्यावरती काही अप्लाय केला जाईल. सो P= पण 0 असेल, डेल्टा एल पण 0 असेल, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार. सो दिस इज वॉट, हे वाला ग्राफ आपला बनेल, राईट. तर असा ग्राफ आपल्याला बनताना दिसायला भेटणार, हा वाला ग्राफ आपला बनून जाईल. अजून अशा पद्धतीचा असा ग्राफ काहीतरी बनून जाईल बा. तर मी जर काय ना, मी फक्त मला इलास्टिक लिमिटपर्यंत लागते, मग एवढं डायग्राम हे करतो, मी काही बघत नाही, इथपर्यंत बघत नाही. तर माझी डायग्राम काय बनते बरं का, ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंगच्या केसमध्ये माझी डायग्राम कशी बनते, माझी डायग्राम बनते या पद्धतीची, राईट. सो पी दिस इज अवर ट्रायंगल, राईट. तर मला दिसायला भेटे, तुम्हाला केस काय दिसायला भेटते, की जेव्हा P=0 असेल, सॉरी टाईम T जेव्हा 0 असेल, काहीच नाही, तुम्ही नुकताच ठेवून दिलेलं आहे, राईट. सो टाईम T जेव्हा 0 असेल, जेव्हा 0 असेल त्या केसमध्ये काय होऊन जाईल बरं का, टाईम T जेव्हा 0 असेल तेव्हा P किती असेल 0 आणि डेल एल किती असेल, डेल एल पण काय असेल 0. बट जेव्हा टाईम पास होईल, टाईम पास होईल मीन्स वॉट, टाईम T पर्यंत चालला जाईल तेव्हा P किती होऊन जाईल आपला, P होऊन जाईल आणि आपला डेल्टा किती होऊन जाईल, तो डेल्टा म्हणा किंवा डेल एल म्हणा, एवढा होऊन जाईल, राईट की नाही. सो टाईम T जेव्हा होईल तेव्हा P होऊन जाईल, डेल्टा डेल एल होऊन जाईल, अशा पद्धतीने दिसायला भेटून जाईल. ही कहाणी घडणार आहे, पक्की बात आहे. मग स्ट्रेन एनर्जी या केसमध्ये काय होऊन जाईल बरं का, स्ट्रेन एनर्जी या केसमध्ये जर का काढायला गेला तर स्ट्रेन एनर्जी या केसमध्ये येऊन जाईल U जर बघायला गेला तर 1/2 P × डेल एल, राईट. आणि याच्यासाठी एक्सप्रेशन आपण काल काढलेले चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, पण तरी आपण याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा, सो स्ट्रेन एनर्जी इन दिस केस आपण स्ट्रेन एनर्जीचा जनरल फॉर्म्युला लिहून टाकू, जो आपला प्रूफ रिझल्टचा फॉर्म्युला होता UMAXचा, σ² डिवाइड बाय टॉईस E × व्हॅल्यूम. हे एक्सप्रेशन मी काल कॅल्क्युलेट करून दाखवलं तुम्हाला रे, बरोबर की नाही. हां, आता या केसमध्ये काय होतं बरं का, या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर या केसमध्ये मला नजरेच येते की जो सिग्मा असेल आपला, हा सिग्मा काय असेल, तर ग्रॅज्युअलच्या केसमध्ये जो सिग्मा असतो तो असतो आपला फोर्स डिवाइड बाय एरिया, ग्रॅज्युअलच्या केसमध्ये, राईट. तो ग्रॅज्युअली मग तुम्हाला जनरली दिसायला भेटेल काय बरं का, की जनरली जेव्हा मी स्ट्रेस P/A म्हणतोय म्हणजे त्याच्यावरती लोडिंग कोणत्या प्रकारची लागलेली असेल, 100% ग्रॅज्युअल लागणार असेल. जेव्हा स्ट्रेस P/A म्हणतोय ना मी, 100% ग्रॅज्युअली लोडिंग लागलेली असणार, राईट. कमी झाली. आता पुढे काय दिसायला भेटेल बरं का, राईट. तो 100% किती लागणार आहे, P/A. मग आता हे एक्सप्रेशन कसं होऊन जाईल, तो स्ट्रेन एनर्जी P², लक्षात घ्या, P² डिवाइड बाय A², हे झाले न्यूमिरेटर, डिवाइड बाय टॉईस E. व्हॅल्यूमला पण मी कसं लिहिता येईल बरं का, एरिया × व्हॅल्यूम, उलटं सुलटं करा फक्त, काही नाही, एरिया × लेंथ. तो व्हॅल्यूम कॅन बी रिटर्न ॲज एरिया × लेंथ. मला सांगा काय होईल बरं का या केसमध्ये रे, इथं जर बघायला गेलात तो P² डिवाइड बाय A², इथला A आणि हा इथला एक कटणार आहे, ऑफकोर्स कटणार आहे, कारण की वरती गुणाकार येतो, A कट होऊन जाईल. तर इथं काय येईल बरं का, P² × L डिवाइड बाय टॉईस AE, डिवाइड बाय टॉईस E. करून बघून घ्या, पेन बदलवतो. ते बघा काय होता, P² डिवाइड बाय A² इथं होता A × L डिवाइड बाय टॉईस AE होता. तो इथला A कटला, इथला A कटला, P² L डिवाइड बाय A होता, खालचा पण टॉईस AE, तो 2AE करून टाकतो. तुम्हाला नाही वाटत का,
ग्रॅज्युअल केसमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरायचा आहे, राईट. पी स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए ई. तो पी स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए ई हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. सो स्ट्रेन एनर्जी काढण्यासाठी तुम्ही म्हणाल की याचा कसा वापर करायचा, तर बघा याचा वापर कसा करायचा. समजा हा मेंबर आहे, ट्रस्टचा मेंबर, इथपर्यंत आले का रे, लिहिले का. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू पी स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ई. ओके काय इथपर्यंत, राईट. हां, तर मला लक्षामध्ये येते यार की काय आहे, समजा हा मेंबर आहे, हा फोर्स अप्लाय करतोय, हा मेंबर आहे, हा एक मेंबर आहे, राईट. तो फोर्स अप्लाय केल्यामुळे या मेंबरमध्ये काहीतरी पी येईल, फोर्स अप्लाय केल्यामुळे या मेंबरमध्ये काहीतरी पी येईल. सो P1 P2 समथिंग. फोर्स अप्लाय केल्यामुळे P1 P2 येऊन जातोय, बरोबर की नाही बात आतमध्ये. दुसरी महत्त्वाची बात, याची काहीतरी लेंथ पण असेल, याची पण काहीतरी लेंथ असेल, याचा काहीतरी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असेल, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असेल. सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर तुम्ही यू कसं काढू शकतात, पी स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए ई. या मेंबरचा क्रॉस सेक्शन एरिया पण दिला असेल, त्याचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण दिली असेल, लेंथ पण दिली असेल, त्याच्यामध्ये येणारा फोर्स पण दिला असेल. मग अशा पद्धतीने याचा पण मी हे करून टाकेल, याचा पण मी हे करून टाकेल, तर याचा काढा, याचा काढा, अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तर देअरफॉर मी काय करणार, स्ट्रेन एनर्जी कशी काढणार आहे ग्रॅज्युअल लोडमध्ये, तो ग्रॅज्युअल लोड समेशन ऑफ पी स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए ई अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेट करू शकतो. तो स्ट्रेन एनर्जी अशा पण मी कॅल्क्युलेट करू शकतो प्रत्येक मेंबरची. पण मला काही स्ट्रेन एनर्जी काढायचं आहे का, मला डिप्लेशन काढायचं. तर ते डिप्लेशनची बात पुढे ते आपण समजून घेऊया. तर हे झाल्याकडे आपला स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला असा एक बनतो, पी स्क्वेअर एल बाय टॉईस ए ई, राईट का. पी स्क्वेअर एल बाय टॉईस ए ई अशा पद्धतीने फॉर्म्युला बनतो. पागलची बाईची तू सटकी, पागल बाई इथे यार दम थोडाफार कधी घेऊ. या दरवाजा खोलतात, दरवाजा खोल बेटा एक मिनटं. काही करायची तू पागलपणा झाला तुम्हाला एकदम फालतू पालपणा एकदम जेव्हा नाही दिली. आता झालं काय, ते अशा पद्धतीने बात झाली. आता नेक्स्ट काय बरं का, तो इथपर्यंत बात झाली. हे झालं स्ट्रेन एनर्जी. तर ग्रॅज्युअल लोडिंगच्या केसमध्ये स्ट्रेन एनर्जी काही येत असते, ती काही असते पी स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए. हे एक्सप्रेशन आणलं मी ग्रॅज्युअलच्या केसमध्ये. आता ग्रॅज्युअलच्या केसमध्ये आणलं मी ना, जरा सडनलीच्या केसमध्ये जातो. तर सडनली जेव्हा लोड अप्लाय करतो तो काय होत असतो माहिती आहे का, जेव्हा तुम्ही सडनली स्ट्रेस लोड अप्लाय करतायत तेव्हा जो स्ट्रेस येत असतो तो स्ट्रेस दुप्पटीचा येतो. तो स्ट्रेस दुप्पटीचा येतो, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युअली लोड अप्लाय करणार तेव्हा त्या केसमध्ये जो स्ट्रेस येईल तो येईल सिग्मा, राईट. पण जेव्हा तुम्ही सडनली लोड अप्लाय करणार त्या केसमध्ये जो स्ट्रेस येईल, जो ताण येईल, तो ताण दुप्पटीचा येईल, राईट की नाही. याला तुम्हाला मी याच्याने पण सांगू शकतो, पण कन्सेप्च्युअली पण समजू शकता की जर का समजा पी एवढा लोड जर का आपण अप्लाय केला जोरात एकदम सडनली तर त्या आतमध्ये जो ताण तयार होईल तो दुप्पटीचा ताण तयार होईल, तो 2 सिग्मा एवढा ताण तयार होईल, राईट. मग दुप्पटीचा ताण तयार होत असेल तर या केसमध्ये जो स्ट्रेस येईल तो किती येईल, 2p/a येईल. तो 2p/a एवढा स्ट्रेस येईल, बस एवढं लक्षात ठेवायचं. तर जो काही आहे सडनलीच्या केसमध्ये, दुसरी केस आहे आपली ॲक्सियल लोडच्या केसमध्ये सडनली अप्लाइड लोड, सडनली अप्लाइड लोडच्या केसमध्ये काय होणार बरं का रे, जेव्हा टाईम t इज इक्वल टू 0 असेल तेव्हा p इज इक्वल टू डायरेक्ट p होऊन जाईल. लक्षामध्ये, जेव्हा टाईम t इज इक्वल टू नुकताच p इज इक्वल टू 0 असताना p इज इक्वल टू p एवढा होऊन जाईल, राईट. दुसरं काय, जो डेल असेल तो डेल पण किती असेल, डेल एवढा होऊन जाईल, राईट. डेल पण डेल एवढा होऊन जाईल. तर या केसमध्ये मला जो स्ट्रेस दिसायला भेटेल, हा स्ट्रेस किती असेल आपला, हा स्ट्रेस दुप्पटीचा असतो, म्हणजे 2p/a म्हणेल मी, 2p/a एवढा आपला स्ट्रेस आहे. तर 2p/a एवढा आपला स्ट्रेस आपल्याला दिसायला भेटतोय. मग जर का समजा तुम्हाला हे माहीत असेल तर तुम्ही स्ट्रेन एनर्जी कसं काढतात, स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर अपॉन टॉईस ई इंटू व्हॅल्यूम. सो देअरफॉर स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू स्ट्रेन एनर्जी की सिग्माची व्हॅल्यू किती आहे, सिग्माची व्हॅल्यू किती बरं का, तो सिग्माची व्हॅल्यू केसमध्ये सडनलीच्या केसमध्ये टॉईस p/a आहे, त्याचा स्क्वेअर इंटू व्ही डिवाइड बाय टॉईस ई. सो देअरफॉर इथं काय येईल बरं का, टॉईस पी तो इथं जर केला तर 4p स्क्वेअर डिवाइड बाय 4p स्क्वेअर डिवाइड बाय एरियाचा स्क्वेअर करावा लागेल मला, राईट. सो डी इंटू व्हॅल्यूम डिवाइड बाय टॉईस ई. याचं एक्सप्रेशन जर का सॉल्व केलं तर काय होईल बरं का, इथं व्हॅल्यूमचं काय म्हणतात, एरिया इंटू लेंथ होईल. तो एरिया इंटू लेंथ होऊन जाईल. तो आता इथं काय बरं का, याला कॅल्क्युलेशन करून जर केलं तर इथं काय आहे, व्हॅल्यूम इज इक्वल टू, सो यू इज इक्वल टू व्हॉट, यू इज इक्वल टू ए कट, राईट. तो सांगावर इथं उत्तर काय येईल, 4p स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए ई. हे झालं सडनलीच्या केसमध्ये. सो दिस इज इन द केस ऑफ द व्हॉट सडनली 4p स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस ए. क्लिअर आहे का.
4p² डिवाइड बाय टॉईस ई सडनलीच्या केसमध्ये येईल. अजून खाली टॉईस ई होता का? हां 4p² डिवाइड बाय टॉईस ई ना. आता 2 कटून जाईल. याचा उत्तर काय होईल बरं का? स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू 2p² डिवाइड बाय एल डिवाइड बाय ए. अशा पद्धतीने एक्सप्रेशन बनून जाईल. खालचा 2 वरचा 2 कट जर कटला तर तो 2p² एल डिवाइड बाय ए असं एक्सप्रेशन बनून जाईल. इथपर्यंत आलात का? सडनलीच्या केसमध्ये स्ट्रेन एनर्जी कसं येईल? 2p² इंटू एल डिवाइड बाय ए ई. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे? ठीक आहे, चला पुढं. ते झालं. आता मला लक्षामध्ये काय होऊन जातं बरं का, की यार हे स्ट्रेन एनर्जी काढले मी ग्रॅज्युअलसाठी. एक काढला मी ग्रॅज्युअल स्ट्रेन एनर्जी फॉर ग्रॅज्युअल लोडिंग ॲक्सियल लोडमध्ये. तो ग्रॅज्युअल किती आला बरं का? तो आला आपला p² डिवाइड बाय टॉईस ए ई. p² एल डिवाइड बाय टॉईस ए ई. यू सडनलीच्या केसमध्ये काय आला? यू सडनलीच्या केसमध्ये काय आला? 2p² एल डिवाइड बाय ए ई. हे वाला आला. आता परीक्षेमध्ये विचारलेलं आहे काय बरं का, की ग्रॅज्युअली आणि जे काही सडनली आहे यांच्यामधलं रिलेशन विचारले तुम्हाला. MPCमध्ये विचारले. ठीक आहे, खूप जुन्या पेपरामध्ये 13-14च्या पेपरामध्ये सडनली आणि ग्रॅज्युअली यांच्यामधलं तुम्हाला रिलेशन विचारले. मग तुम्ही मला सांगा रिलेशन काय बनणार याच्यामधलं रिलेशन जर का बघायला गेलं तर नक्की तुम्हाला हे दिसायला भेटेल की यू सडन हा जास्त असतो. लोड सडनमुळे जी काय स्ट्रेन एनर्जी जास्त स्टोअर पण होणार आहे. तर यू सडन इज इक्वल टू किती असतो? 4 टाइम्स यू ग्रॅज्युअल. करून बघा यू ग्रॅज्युअल. बघा तुम्ही जर का समजा ग्रॅज्युअलला जर का 4ने मल्टिप्लाय केला, तो 4ने मल्टिप्लाय केला तर बे दुने 4, तो 2p² एल अपॉन ए ई म्हणजे हवाला येऊन जाईल सडन. सो देअरफॉर यू सडन इज इक्वल टू 4 टाइम्स यू ग्रॅज्युअल. यू सडन इज इक्वल टू 4 टाइम्स यू ग्रॅज्युअल. हे लक्षामध्ये राहू द्या, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टन्स आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत रे? हे क्लिअर आहे इथपर्यंत? फक्त ॲक्झियल लोडसाठी या लेवलला केलीची. आता याच्यामध्ये इम्पॅक्ट लोडवाला पण होता. इम्पॅक्ट लोडवाला सध्यासाठी तर काही गरजेचं नाही आहे. त्याला आपण डायरेक्टली कुठे बघूया? डायरेक्टली आपण त्याला आपल्या सॉममध्ये बघूया. ठीक आहे, तिथपर्यंत ती कहाणी येऊन गेली. तो स्ट्रेन एनर्जीबद्दल मी ॲक्झियल लोडवाल्याला संपवला आहे. ॲक्झियल लोडवाल्याला संपल्यानंतर आता आपण काय करूया? आता आपण जाऊया. सो देअरफॉर हे वाला कॅल्क्युलेशन झालं. आता बेंडिंग लोडकडे जातो. बेंडिंग. सो एक सेकंड इज व्हॉट? बेंडिंग लोड. आता जी स्ट्रेन एनर्जी मगाशी आली ती मला प्रत्येक मेंबरची काढावी लागेल. तो स्ट्रेन समजा ग्रॅज्युअलची केस. ग्रॅज्युअलमध्ये काय होता? p², मी मागचं सांगतो हां, p² टॉईस ए. हे ग्रॅज्युअलची केस होती. पण आता एक मेंबरमधलं देईल तुम्हाला. सगळ्या मेंबरमधलं काढायचं असेल एक तर समेशन म्हणा किंवा इंटिग्रेशन म्हणा. इंटिग्रेशन आणि समेशनचा मिनिंग दोघांचा काय होतं? वन ऑफ द सेम, राईट. सो इंटिग्रेशन करा किंवा समेशन करा. तर अशा पण त्याला एक्सप्लेन करता येईल म्हणजे सगळ्या याच्याबद्दल. तो समेशन म्हणतो समजा तिकडची बात झाली सगळ्या मेंबरमधलं काढण्यासाठी. आता इकडे तो बेंडिंग लोड. तर बेंडिंग लोडमध्ये काय येईल? सेम आहे. जो फॉर्म्युला तिकडे ग्रॅज्युअलचा बनला होता तोच फॉर्म्युला इकडे बनवून जाईल, बाकी काही नाही. मग काय करणार बरं काय बघा, तो तिकडचा फॉर्म्युला काय बनला होता इकडे लिहितो. p² एल डिवाइड बाय टॉईस ए असा फॉर्म्युला तिकडचा बनला होता, राईट. याला इंटिग्रेशनमध्ये जर का लिहायचं असेल तर इंटिग्रेशनमध्ये लिहिता येतं. आता आपण काय करूया? आपण याच्यासाठी लिहू. आता कशासाठी? आपण बेंडिंग मुवमेंटसाठी. तर बेंडिंग मुवमेंटमध्ये जिथे पी आहे तिथे काय होऊन जाईल? मुवमेंट होऊन जाईल. मुवमेंटचा स्क्वेअर एल डिवाइड बाय टॉईस एरिया तर राहील, परंतु मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आता काय बरं का? तिकडे टॉईस ए ई आला होता. तिकडे टॉईस काय आला होता? ए ई आला होता. पण जेव्हा मुवमेंट अप्लाय करतायत त्या मुवमेंटच्या केसमध्ये जर का तुम्ही बघायला गेलात तर या ठिकाणी काय येणार आहे? कोणता मॉड्युलस येणार आहे? राईट. तो तिकडे ॲक्झियल मॉड्युलस आला, इकडे काय येईल? इथे बेंडिंगचा मॉड्युलस येऊन जाईल, राईट का? तो इथं मॉड्युलस ऑफ मुवमेंटचा मॉड्युलस येऊन देणार आहे. आपण काय करतो बरं का? मुवमेंटचा मॉड्युलस जर का बघायला गेलात तर तो काय असणार आहे? तो असणार आहे EI. याला म्हणतो आपण फ्लेक्झरल मॉड्युलस, राईट. सो फ्लेक्झरल मॉड्युलस म्हणजे ते एरिया येणार नाही. आता एई जो असता तो एई ॲक्झियल का होता? तो ॲक्झियल मॉड्युलस होता. आपला फ्लेक्झरल मॉड्युलस आहे. तो फ्लेक्झरल मॉड्युलस काय असतो? EI असतो. देअरफॉर एक्सप्रेशन काय बनणार होतं बरं का? m² एल डिवाइड बाय टॉईस EI, राईट. तर मला काय म्हणायचं आहे? बेंडिंग लोड तुम्ही वरती लिहून टाकला आहे. बेंडिंग लोडमुळे जो काही स्ट्रेन एनर्जी येईल ती किती येईल बरं का? m² एल डिवाइड बाय टॉईस EI, फ्लेक्झरल मॉड्युलस. एई हा ॲक्झियल मॉड्युलस होता, EI हा फ्लेक्झरल मॉड्युलस आहे. मग आता m² एल आपण टॉईस EI मी लिहिणार आहे. परंतु आता एक मेंबर झाला, मला सगळ्या मेंबरचं करायचं तर सम करावं लागेल किंवा इंटिग्रेशन. मग आता ॲक्च्युली मला इथे इंटिग्रेशन वापरावं लागतं. कास्ट इक्विव्हॅलेंट थेरममध्ये इंटिग्रेशन वापरावं लागणार. मला इंटिग्रेशनमध्ये कसं दाखवणार? इंटिग्रेशन m² एल म्हणजेच काय? पूर्ण लेंथ नाही घ्यायची, एक पर्टिक्युलर काय घ्यायचा? एक पर्टिक्युलर फक्त एक पोर्शन घ्यायचा. सो dx म्हणतो. एलच्या पूर्ण लेंथ न घेता मी काय करतो? आता मला पूर्ण याचा हे करायचं ना, मी काय करणार आहे? त्याला इंटिग्रेट करणार आहे. सो एखादा पार्ट घेईल त्याला एलला dx लिहून टाका डिवाइड बाय टॉईस EI.
हे एक्सप्रेशन ज्याला माहीत असेल तो त्याच्या पद्धतीने बीममधलं स्ट्रेन एनर्जी काढून टाकत असतो. तुम्हाला स्ट्रेन एनर्जीवरती विचारलेलं आहे, पर्टिक्युलर ठिकाणी लोड टाकून म्हणतात की स्ट्रेन एनर्जी किती होते. तर या पद्धतीने आपण स्ट्रेन एनर्जी काढू शकतो. इंटिग्रेशन m² dx अपॉन ट्वाईस EI, राईट, अपॉन ट्वाईस EI. हा झाला बेंडिंग लोडच्या केसमधला. तो ग्रॅज्युअल लोड अप्लाय करतो आपण त्या ठिकाणी, काही सडनली लोड तिथे अप्लाय करणार नाही आहे. हा वाला आपला झाला तो एकच फॉर्म्युला u इज इक्वल टू m² dx डिवाइड बाय ट्वाईस EI, ते आपण वापरणार आहे. हा झाला बेंडिंग लोडच्या केसमध्ये. नाऊ आता टॉर्शनल शिअर लोड घेऊ. शेअर लोडच्या केसमध्ये काय येईल बरं का, शेअर लोडच्या केसमध्ये तुम्हाला आता इथं काय लिहावं लागेल, शेअर लोडच्या केसमध्ये तुम्हाला टाऊचा स्क्वेअर, राईट, डिवाइड बाय यल, राईट, आणि 2 टाइम्स. आता मला कोणता मॉड्युलस घ्यावा लागेल, शेअर मॉड्युलस घ्यावा लागेल. शेअर मॉड्युलस काय असतो, GA. शेअर मॉड्युलस काय असतो, GA असतो. ॲक्सियल मॉड्युलस AE, फ्लेक्झरल मॉड्युलस EI, शेअर मॉड्युलस GA, राईट, GA. मग झाला. मग आता मला जर काय इंटिग्रेशनच्या भाषेत लिहायचं असेल तर इंटिग्रेटिंग टाऊचा स्क्वेअर dx डिवाइड बाय 2 टाइम GA. बोला क्लिअर आहे का. हा झाला स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला ड्यू टू शेअर लोड, तर स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला ड्यू टू शेअर लोड विचारतायत. ॲक्झिलमध्ये 2 केसेस होते, ते 2 केसेस सांगितले. बेंडिंगमध्ये जनरल केस आहे, तो बेंडिंगमध्ये जनरल केस आहे, शेअरमध्ये पण जनरल केस आहे. ह्यावाले फॉर्म्युले निघून येत आहेत. क्लिअर आहे पॉईंट, कमेंट करा. क्लिअर आहे ना. चला नेक्स्ट. सो आता मला कळायचं आहे युनिट स्ट्रेन एनर्जी ड्यू टू टॉर्शन. सो टॉर्शनल लोडमुळे स्ट्रेन एनर्जी ड्यू टू टॉर्शनल लोड काय काढेल बघा. आता टॉर्शनलला समजा मी T म्हणतोय, सो टॉर्शनलचा स्क्वेअर यल डिवाइड बाय. आता मला जो मॉड्युलस घ्यावा लागेल तो कोणता घ्यावा लागेल, टॉर्शनचा मॉड्युलस GJ. तो टॉर्शनल मॉड्युलस काय असतो, GJ. ॲक्सियल मॉड्युलस AE, फ्लेक्झरल मॉड्युलस EI, टॉर्शनल मॉड्युलस GJ अँड शेअर मॉड्युलस GA. सो इंटिग्रेटिंग करा याला जर का तुम्हाला इंटिग्रेशनच्या भाषेत लिहायचं असेल तर T² dx डिवाइड बाय 2 टाइम GJ. क्लिअर. हे चारही फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर करून ठेवा. आता क्लिअर करून ठेवा, हे सगळे काही अप्लाय करायचे नाही. आता आपण ट्रस्ट शिकत आहोत, तर ट्रस्टमध्ये फक्त आपल्याला ॲक्झियल लोडबद्दल बघायचे. ॲक्झियल लोडमध्ये पण फक्त कोणती केस, ग्रॅज्युअलची केस. तर ग्रॅज्युअलची केस करूया आणि त्याच्यानुसार आपला आता कास्टिक लोड वापरायचा आहे. ठीक आहे, मग कशा पद्धतीने वापरायचं बरं का, चला बघूया. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. आता फक्त आणि फक्त हे सगळे फॉर्म्युले लिहून झाले. मला जो लागणार आहे स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला तो फक्त कोणता लागणार आहे, स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, स्ट्रेन एनर्जी इक्वल टू व्हॉट, समेशन म्हणा किंवा आपण जनरल फॉर्म्युला लिहू P² L डिवाइड बाय ट्वाईस AE. हा जनरल फॉर्म्युला मी लिहितो. हा झाला माझा स्ट्रेन एनर्जी. परंतु कास्टिक लॉने तुम्हाला काय सांगितलं आहे, की तुम्हाला स्ट्रेन एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कोणाच्या रिस्पेक्टनं, त्या पर्टिक्युलर पॉईंटला जो फोर्स लागलेला आहे त्याच्या रिस्पेक्टनं. सो देअरफोर अकॉर्डिंग टू दी कास्टिक लॉनो सेकंड थेरम, अकॉर्डिंग टू कास्टिग्लियानो सेकंड थेरम, राईट, कास्टिग्लियानो सेकंड थेरम. का आता कास्टिग्लियानो सेकंड थेरम, सो डेल्टा इज इक्वल टू डॅबा यू बाय डॅबा एफ ॲट दॅट पॉईंट. त्या पॉईंटला लागणार तिथलं डिप्लेशन काढतात ना, तिथलंच फोर्स घ्यायचा, दुसरा कोणता नाही. डॅबा यू बाय डॅबा एफ. क्लिअर. हा झाला डिप्लेशन. देअरफोर मी काय करणार, स्ट्रेन एनर्जी तुम्हाला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह घेता येईल आपल्याला. काय करणार मी आता, डेल्टा इज इक्वल टू डॅबा यू बाय डॅबा एफ म्हणा, W म्हणा, P म्हणा, काय असेल तो घ्या, इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एफ. स्ट्रेन एनर्जी काय आहे केसमध्ये, P² इंटू L ट्वाईस AE. ग्रॅज्युअल ॲक्सियल आपला ॲक्सियल मेंबर आहे ना आपला ट्रस्ट मेंबर. सो देअरफोर या पद्धतीने जातोय. तर आता मला म्हणा, हा P म्हणलं आहे मी, इथं फोर्स आहे, तर याचा अर्थ F हे एकमेकांचे फंक्शन असतील ना. कारण की F जेवढा मी अप्लाय करेल तेवढाच या मेंबरच्या, P म्हणजे मेंबरमधला फोर्स, जेवढा फोर्स अप्लाय करेल तेवढाच Pमध्ये येईल की नाही. तर त्यामुळे हा जो P आहे हा P डिपेंड करून जातो या Fवरती. तर मग कॉन्स्टंट कोणकोणते बरं का, कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, कॉन्स्टंट L आहे, 2 आहे, A आहे आणि E आहे. हे सगळे कॉन्स्टंट टेकिंग कॉमन काढून टाकले, उरते काय, डॅबा डिवाइड बाय डॅबा एफ ऑफ P². आता मला P² चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एफ. मग कसा घेईल मी, L डिवाइड बाय ट्वाईस AE. तो P² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 2P इंटू पुन्हा Pचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू एफ, डॅबा P बाय डॅबा एफ. हे असं बनून जाईल. सो देअरफोर काय होईल बरं का, आता पुढे जर गेला तर इथपर्यंत आज काय लिहून सांगा, पहिले कमेंट करा. इथपर्यंत लिहित आले, हो राईट. हां, आता मी काय करणार, याला खोडतो समजा, नाही तर पेन बदलतो.
आता काय होईल रे, तुम्हाला नाही वाटत का कॉन्स्टंट टेकिंग कॉमन हा 2p मी आधी बघा 2p हा इथला 2 कटला इथं 2 कटला असं होऊन जाईल पी एल डिवाइड बाय ए ई पी एल डिवाइड बाय ए ई इंटू डॅबा पी बाय डॅबा एफ असं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन येणार आहे. तर हे अशा पद्धतीने एक्सप्रेशन येणार आहे. पण याला सोडवण्याचा एक तरीका जो कास्टिग्लियानोसचा सेकंड थेरम आहे तो पण, आणि एक दुसरा कोणता झाला आपला एक युनिट लोड मेथड. मी कंबाईनली याला सॉल्व करतो. कंबाईनली काय सॉल्व करतो, जसं की जी टी मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं युनिट लोड मेथड, ती युनिट लोड मेथड तुम्हाला इथं पण कळून जात असते. तर मी काय करणार माहिती आहे का, मी काय करणार आता जो पर्टिक्युलर जॉईंटला वेगळा फोर्स लागला होता समजा 100 किलो न्यूटनचा, त्या 100 किलो न्यूटनला काढून टाकेल आणि त्या डिरेक्शनमध्ये 1 युनिटचा फोर्स लावेल आणि 1 युनिटमुळे मेंबरमध्ये किती फोर्स येतात ते कॅल्क्युलेट करणार आणि ते कॅल्क्युलेट करून मी विषय करणार. याचा अर्थ काय, हा जो डॅबा पी बाय डॅबा एफ आहे याला मी नाव देऊन देतो समजा के. याला काय नाव देतो मी के. आणि हा के काय, हा के आहे युनिट लोडमुळे मेंबरमधला फोर्स. सो डॅबा पी बाय डॅबा एफ म्हणजे काय बरं का, एफ एवढा फोर्स लावल्यामुळं मेंबरमध्ये किती फोर्स येतोय हा याचा मिनिंग होतो डॅबा पी बाय डॅबा एफ. बरोबर आहे की नाही, एफ लावल्यामुळे याच्यामुळे. पण मी काय करतो माहिती आहे का, हा डॅबा पी बाय डॅबा एफ फोर्स लावल्यामुळे नाही काढत, युनिट लोडमुळे काढतो. तर युनिट लोडमुळे म्हणजे काय, याचा फॉर्म्युला फायनली काय बनवून जाईल. सो डेल इज इक्वल टू पी एल बाय ए ई आणि या डॅबा पी बाय डॅबा एफला मी काय म्हणतो के म्हणतो. काय म्हणतो के. के म्हणजे काय बरं का, के काय झाला हा के डॅबा पी बाय डॅबा एफ आहे ड्यू टू वॉट युनिट लोडमुळे. आता युनिट लोड काय असेल ते समजून घेऊ पुढे. तर याचं एक्सप्रेशन कसं बनतं, डेल इज इक्वल टू पी के एल बाय ए ई पी के एल बाय ए ई. तो पी के एल बाय ए ई हे ते एका मेंबरमधलं झालं बरं का, एक्सप्रेशन एका मेंबरमधलं झालं. तर मला जर का डेल्टा काढायचा असेल तर मला कसं लिहावं लागेल, समेशन ऑफ पी के एल बाय ए ई. सगळ्या मेंबरमधलं पी के एल बाय ए ई काढून टाकावं लागेल, त्याच्यानुसार डेल्टा काढावा लागेल. आता के काय आहे तोच प्रॉब्लेम उरलेला आहे, उदाहरण घेईल त्याच्यानं तुम्हाला गोष्ट कळून देईल. इथपर्यंत आलं काय, डेलचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू कास्टिग्लियानो आणि युनिट लोड दोघांना मर्ज करून काढून लागतं आहे, नाव त्याला कास्टिग्लियानोचं दिलं जाईल. तो काय याला बरं का, समेशन ऑफ पी के एल बाय ए ई. MPSC मध्ये प्रश्न विचारला आहे, याला स्टार करून घ्या, स्टार करा, याला स्टार करून टाका. एक्सप्रेशन विचारले डिप्लेक्शन इन द ट्रस जॉईंट ड्यू टू द डिप्लेक्शन पॉईंट लोड असेल काय असेल ते तुम्हाला विचारले, डिप्लेक्शनचा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ पी के एल बाय ए ई. क्लिअर आहे का रे, स्टार 1 2 3. ठीक आहे चला मग आता एक्झाम्पल सॉल्व करू. एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल घेतो बेसिक लेवलला. क्वेश्चन सो दिस इज नॉट मेंबर, दिस इज व्हॉट, दिस इज अ जॉईंट. हा पुरा अख्खा एक जॉईंट सारखा आहे. जॉईंटचं नाव आपण देऊ. जॉईंटचं नाव नाही ॲक्च्युली पॉईंटमध्ये असतं, बट इथं 2 ए आणि बी म्हणजे आपला जॉईंट कोणता आला इकडचा, ए बी हा जॉईंट आहे आणि दुसरा काय इकडचा हा सी. ओके, अशा पद्धतीची कहाणी दिसायला भेटते. हा दिला तुम्हाला 4 मीटर, उभा दिला आहे तुम्हाला 3 मीटर. त्यामुळे आता तिरपा किती येऊन दिले तुम्हाला माहिती आहे, त्याची कहाणी काही सांगायची बात नाही. डायग्राम काढून झाली असेल, आता कामाला लागू आपण. काय करायचं यार, मला म्हटलेले फाइंड वर्टिकल अँड ओरिजेंटल डिप्लेक्शन अँड वर्टिकल डिप्लेक्शन फाइंड वर्टिकल अँड ओरिजेंटल डिप्लेक्शन ॲट सी जॉइंट. बात क्लिअर आहे. तो ही बात तुमची क्लिअर झाली असेल. चला बरं का आता सोल्युशन नाव टाका. सोल्युशन नाव करून काय करू का, बी सीची लांबी किती असेल 5 मीटर असेल, हे कॅल्क्युलेट करून टाकू. अँगल किती बरं का, हा अँगल मला लागणार आहे, हा अँगल किती असेल सांगा मला, हा अँगल किती असेल बरं, थिटा इज इक्वल टू अँगल किती येईल तर सांगा. हा येऊन जाईल थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समोरची बाजू 3/4. थिटाची व्हॅल्यू किती येते, 36.86 डिग्री. हा झाला थिटा. ठीक आहे, आता काय करायचं, चला बॉडी लक्षात घ्या. बॉडी कोणती लक्षात घेतोय, हा जॉईंटला बाहेर काढून फेका. त्याचा जॉईंटचा आपण काय करू, ॲनालिसिस करू.
ॲनालिसिस करून काय करणार, ज्याला काही मेंबर, आता मेंबर कोणते कनेक्ट आहेत, याला दोनच मेंबर कनेक्ट आहेत. एक कोणता, याला नाव द्या ए बी सी. एक बी सी मेंबर कनेक्ट आहे आणि एक ए सी मेंबर कनेक्ट आहे. मग बी सीमधला फोर्स काढून घेऊ, ए सीमधला फोर्स काढून घेऊ, चालतंय. मग याच्यामधला फोर्स जो आहे टेन्शन दाखवतो एफ बी सी, याच्यामधला फोर्स दाखवतो एफ ए सी, आणि इकडे किती आहे 100. त्या 100 किलो न्यूटनमुळे यांच्यामध्ये फोर्स किती येतो हे तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगू शकतात. समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरा बरं पहिली. एफ ऑफ वाय = 0 जर वापरला तर काय येईल बरं का रे, हा अँगल कितीला इकडचा, हा 36.86. तर तुम्ही काय करणार, याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट घ्यावा, ज्याला रिझॉल्व करावं लागेल. व्हर्टिकल कॉम्पोनंट काय निघून जाईल, एफ बी सी साईन ऑफ 36.86. हा चालला वरती, हा चालला खाली. सो या दोघांना कम्पेअर करून टाका. सो जेव्हा समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरतोय तेव्हा काय होतंय, 100 = एफ बी सी साईन ऑफ 36.86. एफ बी सीची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह येते, निगेटिव्ह येते, टेन्शन येते, कम्प्रेशन येते, काय ते सांगा. एफ बी सी = हाऊ मच, एफ बी सी = हाऊ मच, 166.7. तर 166.7 किलो न्यूटनमध्ये, कारण की 100 किलो न्यूटन लोड लावला होता. ठीक आहे. तो एफ बी सी = 166.7 एवढं येतोय. दुसरी बात काय, तो एफ बी सी एवढी आली. आता मी दुसरं इक्वेशन वापरतो, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स = 0. हे दोनच इक्वेशन मला वापरता येतील जॉईंटला. एफ ऑफ वाय एक्स जर का वापरलं तर काय होईल बरं का, या तिरप्याचा आडवा कॉम्पोनंट काय येत होता, एफ बी सी कॉस ऑफ 36.86, एफ बी सी कॉस ऑफ 36.86. पुन्हा हा पण तिकडे चालला त्याच्या डायरेक्टमध्ये, प्लस एफ ए सी आडवा = 0. एफ ए सीची व्हॅल्यू किती सांगा, एफ बी सीची व्हॅल्यू, एफ बी सी माहिती तुम्हाला 166 समथिंग, कॉस ऑफ 36 हे करून टाका, राईट, प्लस एफ ए सी. मग एफ ए सी जो काही ना, एफ ए सी 100% मायनसमध्ये येईल, तो किती येईल मला सांगा तुम्ही. सो एफ ए सी मायनस येणार आहे. एफ ए सी = हाऊ मच रे, 133.35 मायनसमध्ये. एफ ए सी = -133.35, राईट. हा झाला कम्प्रेशन. सो मग आता मी मायनस दाखवला आहे, तो मायनस दाखवला आहे म्हणून मग आता काय करावं लागेल, खाली लिहावं लागेल 133.35 कम्प्रेशन करावं लागेल, मायनस काढून. झाला. एफ ए सी पण आला. तो फोर्सेस पहिले काढून घ्यायची, ही झाली पहिली स्टेप. सो मी पी फाइंड आउट करून टाकला, पीचं काम झालं. आता काय करायचं माहिती आहे का, आता काय करायचं, आपण काय करायचं, आता त्या पर्टिक्युलर पॉईंटला K1 आणि K2 काढून घ्यायचा. K1 आणि K2 म्हणजे काय बरं का, K1 म्हणजे युनिट लोड लावा आणि त्या युनिट लोडमुळे मेंबरमध्ये फोर्स किती येतोय तो काढा. मग कसा काढावा गड्या, लक्ष द्या. (36.86) तो 36.86 वाली डायग्राम. इथं आता मी काय करतो माहिती आहे का, ज्या डिरेक्शनमध्ये 100 लागला तर मला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचं समजा. आता तर मी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट मला ज्या डिरेक्शनमध्ये काढायचं आहे त्या डिरेक्शनमध्ये युनिट लोड लावायचा. सॉरी, डिप्लेक्शन ज्या डिरेक्शनमध्ये काढायचं आहे त्या डिरेक्शनमध्ये लोड लावायचा. कोणता, युनिट लोड. वरची कहाणी सगळी क्लिअर झाली, फोर्स काढून टाकला. आता पुढची स्टेप आपल्याला K1 फाइंड आउट करायचं आहे. K1 म्हणजे काय, युनिट लोड असा लावतोय 1 किलो न्यूटनचा. 100च्या ऐवजी 1 किलो न्यूटनचा युनिट लोड लावायचा आणि त्याच्यामुळं मेंबरमध्ये किती फोर्सेस येतील ते काढायचं. तो असणार आपला K1. तो K काय करतो आता मी, K हा A, हा B आणि हा C करतो. चला, KBC किती येईल रे, या मेंबरमधला फोर्स ड्यू टू वाट, 1 युनिट लोडमुळे. तो K म्हणजे काय, 1 युनिट लोड लावल्यामुळे त्याच्यामध्ये फोर्स किती येतोय, 1 किलो न्यूटनचा लोड लावल्यामुळे त्याच्यामध्ये फोर्स किती येतोय, तो तुम्हाला काढायचा. राईट. तो कसा निघेल बरं सांगा. एक तर तुम्ही काय करणार, सिंपल आहे. 100 लावल्यामुळे किती आला होता, काहीतरी आला होता. तुम्ही काय केलं तेव्हा माहिती आहे का, KBC काढण्यासाठी. KBC जेव्हा काढला होता तेव्हा तुम्ही काय केलं होतं बघून घ्या एकदा. 100 / साईन 36.86 केलं होतं का, बघून घ्या. जेव्हा तुम्ही KBC मधला फोर्स काढला होता ना तेव्हा 100 / साईन हे केलं होता. याचा अर्थ सिंपल आहे, KBC काय होऊन जाईल बरं का, KBC काय होऊन जाईल. तुम्ही काय करायचं, तो जो वरचा फोर्स आला होता ना, त्याला डिवाइड करून टाकायचं. कशानं डिवाइड करायचं. जो फोर्स तुमचा आला होता 166.67, त्याला डिवाइड करून टाकायचं 100. तो किती उत्तर येईल बरं का, 1.67 किलो न्यूटन. हा झाला युनिट लोड अप्लाय केल्यामुळं या KB या मेंबरमधला फोर्स.
काय केलं मी, लक्षात घ्या, काय केलं मी, युनिट लोडची डिरेक्शन ही दाखवून दिली, पण जेव्हा 100 लावला होता तेव्हा याच्यामधला फोर्स किती आला, याच्यामधला फोर्स आला होता 100 जेव्हा लावला होता तेव्हा 166.67. तर जेव्हा 1 लावणार तेव्हा किती येईल, ते 1 लावणार तेव्हा किती येईल, 1 लावणार तेव्हा 1.67 येईल. करून बघून घ्या ना तुम्ही, हे लावा, राईट की नाही, लिनियरिटीची प्रॉपर्टी लावा. कसं लावायचं तुम्हाला, खोडून टाकतो, हे बघा खोडून टाकतो. तेव्हा मी 100 लावला होता तेव्हा त्या मेंबरमधला फोर्स पॉझिटिव्ह आला होता किती, 166.67 एवढा आला होता. तर जेव्हा मी 1 लावणार तेव्हा किती येईल बरं का, इकडे म्हणजे काय येईल बरं का, एक्स इज इक्वल टू काय येईल, 166.67 डिवाइड बाय 100, म्हणजे एक्स किती येईल, 1.67. पॉझिटिव्ह उत्तर आहे, टेन्शन. अशा पद्धतीने मग युनिट लोड लावल्यामुळे एवढ्या मेंबरमध्ये फोर्स येईल, हा झाला KBC. सो KBC झाला, KBC किती आला रे, 1.67 टेन्शन. बोला क्लिअर आहे काय, KBC युनिट लोड लावल्यामुळं नवीन सांगेल वाटल्यास, ठीक आहे. आता मला KAC काढायचं आहे. KAC जेव्हा 100 लागला होता तेव्हा KAC किती आला होता नाही, कुलदीप, KAC आपलं सॉरी, जेव्हा 100 लागला होता तेव्हा मेंबरमधला फोर्स किती आला होता, 133. म्हणजे जेव्हा 100 लागला होता तेव्हा 133 होता. आता 1 लागल्यावरती किती येईल, 1.33, बरोबर का, 1.33. पण उत्तर कसं असेल, मायनस येईल का, कारण की तो मायनस आला होता, मग हे पण मायनस येईल, -1.33 किंवा 1.33 कंप्रेशन. बोला क्लिअर आहे का तुम्हाला, क्लिअर आहे, हो. हे तुम्हालाही काढता यायला पाहिजे. मग चला आता लागा का मला. सो देअरफॉर डेल इज इक्वल टू समेशन ऑफ PKL/AE. PKL/AE. मेंबर किती आहेत आपल्याकडे, BC मेंबर आणि AC मेंबर, दोनच मेंबर आहेत. सो दोन मेंबर आहेत त्या जॉईंटला, दोनच मेंबर आहेत ना, दोन मेंबर दोनच आहेत, तीन मेंबर नाही, दोनच मेंबर आहेत. मग आता कसं काढणार मी. सो डेल इज इक्वल टू पहिला मेंबर BC उचलला, त्या BC मधला असणारा P किती आहे, P किती, 166.67 इंटू KBC किती आहे, KBC 1.67 इंटू लेंथ किती आहे बरं का त्या BCची, तर तुम्ही म्हणाल 3 4 5 होती ना, 5 म्हणजे 5000 mm, 5000 mm डिवाइड बाय, ठीक. तर MM मध्ये काढतो समजा, नाही तर तुम्ही मीटरमध्ये काढा, युनिटचं फक्त लक्षात द्या. आता P कशात घेतला होता मी, किलोमीटरमध्ये, K कशात घेतोय मी, तर K पण कशामध्ये, किलोमीटरमध्ये. आणि तुम्हाला वाटत आहे की चला मी मीटरमध्ये घेतो, घ्या मीटरमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, चला मीटरमध्ये घेऊन टाकतो, 5 मीटर, ठीक आहे, 5 आला, डिवाइड बाय AE, राईट. प्लस आता बघा, त्या जो मेंबर आहे त्या मेंबरचा बी एरिया, BCचा आणि ACचा मेंबर या दोघांचा एरिया सेम असायला पाहिजे आता केसमध्ये. नाही तर समजा याला मी A1 म्हणतो, A1, आणि इकडचा जो मेंबर असेल त्याचा पण E1 म्हणून देतो, नाही तर Eचा सगळ्यांचा सारखाच नाही, पण तरी पण मी E1 म्हणून देतो. ओके, अशा पद्धतीने. नाही तर आपण एक काम करूया, BC मेंबर आणि AC मेंबर त्याचा एरिया पण आणि E पण सारखा असं आपण म्हणून घेऊ, म्हणजे उत्तर निघायला आपल्याला जरा सोपं होऊन जाईल. तुम्ही वाटलं तर क्वेश्चनमध्ये मेन्शन करून टाका, एरिया अँड द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द BC अँड AC मेंबर इज सेम. ठीक, अशा राहू द्या आपण. तर आता पुढे काय येईल बरं का, नेक्स्ट आता हा झाला BC मेंबर. आता AC मेंबरची कहाणी. AC मेंबरमध्ये काय येईल रे, AC तर किती फोर्स येतो, मायनस 133.35 इंटू, राईट, हा झाला P. K काय असतो याचा, -1.33, हा ब्रॅकेट पूर्ण झाला, राईट, इंटू लेंथ किती त्याची, लेंथ आहे त्याची 4, ब्रॅकेट पूर्ण, डिवाइड बाय AE. हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, त्यामुळे ते मायनस तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. चला सांगा बरं का उत्तर किती आहे, खालचा AE जसा तसा राहील, वरच्याचं कॅल्क्युलेशन किती आहे सांगा. सो डेल इज इक्वल टू सांगा रे किती येते, डेल इज इक्वल टू खालचा AE जसा तसा राहील, इकडचा पण तिकडचा पण, 166.67 इंटू 1.67 इंटू 5, हा झाला पहिला ब्रॅकेट, प्लस पुढे पण तेच करा अशा पण. तो किती येते, डेल्टा इज इक्वल टू 2101.11 डिवाइड बाय AE. कशामध्ये येईल, मीटरमध्ये, डिप्लेक्शन कशामध्ये येईल, मीटरमध्ये. आता मला तुम्ही सांगा, तुमचं हे बरोबर असेल का, हे एवढं बरोबर असेल का, बरोबर असेल, पण कधी बरोबर असेल लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही याची व्हॅल्यू टाकणार. आता तुम्ही व्हॅल्यू टाका, याची व्हॅल्यू टाका आणि मला उत्तर सांगा कसं बरं का. याचा दोघांचा एरिया जो आहे ना, A इज इक्वल टू 2000 mm स्क्वेअर दिलेला आहे, राईट, आणि E जो आहे E, तो E आपल्याला 200 kN/mm स्क्वेअर दिलेला आहे, ठीक.
आता तुम्ही जर काही सगळी व्हॅल्यू जर व्यवस्थित जर टाकली, आता बघा याला मीटरमध्ये आणलं आहे ना, याला मीटरमध्ये आणलं आहे तर याला पहिले एम एममध्ये करून टाका आता वरच्याला, राईट. आणि या सगळ्या व्हॅल्यू टाका आणि मग मला सांगा की डेल व्हर्टिकल किती आला, डेल व्हर्टिकल किती येतोय. 2101 इंटू 10⁻³ राईट. हिरवा पेन वापरा. सो डेल इज इक्वल टू 2101 इंटू 10⁻³ हा झाला एम एममध्ये, डिवाइड बाय किलो न्यूटनला किलो न्यूटनमध्ये राहू द्या, फक्त मीटरला एम एममध्ये करा. एरिया किती होता 2000 राईट. जे एम एममध्ये येतो. ई किती आहे 200 किलो न्यूटन पण एम एममध्येच येतो. चला सांगा बरं का आता किती होईल. हे इकडचे 3 कटले, हे इकडचे 3 कटून गेले, इकडचे 2 गेले, 2 गेले. सांगा बरं का किती येतो डेल रे. ते नक्की बरोबर काढलं का, कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं का, किती येते उत्तर चला सांगा. डेल इज इक्वल टू हाऊ मच एम एम स्क्वेअर. किलो न्यूटन कट होऊन जाईल राईट. इकडचा किलो न्यूटन कट होऊन जाईल. सांगा बरं किती ते 5.25 एम एम राईट. सो 5 डेल इज इक्वल टू 5.25 एम एम. आलं एवढंच उत्तर यायला पाहिजे. 5 एम एम बरोबर की नाही. डिप्लेशन काय काय मोकार थोडी होत असतं. डिप्लेशन किती 5 एम एम, तर एवढंच 1/1 सेंटीमीटरपेक्षा पण कमी. ठीक आहे 5.25 एम एम. आता ही व्हॅल्यू कशी आली पॉझिटिव्ह आली डिप्लेशनची. याचा अर्थ ज्या डिरेक्शनमध्ये 100 किलो न्यूटनचा फोर्स लागला होता ना तिकडेच डिप्लेशन होते. सो याच्या पण तो 5.25 जो की आहे डायग्राम कशी काढायची तुम्ही, डायग्राम किंवा डेल इज इक्वल टू डेल व्हर्टिकल इज इक्वल टू 5.25 एम एम डाऊनवर्ड. आला. तुम्ही आता तुम्हाला काय काय लिहायचं होतं बरं का, जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये लिहायचं एरिया अँड द मॉड्युलस ऑफ द इलास्टिसिटी ऑफ द बोथ मेंबर बी सी अँड ए सी सेम अँड ए इज इक्वल टू 2000 एम एम स्क्वेअर अँड ई इज इक्वल टू 200 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 200 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तब जाके तुमचं उत्तर बरोबर येईल. आलं का व्हर्टिकल. ते वरती मेन्शन करून द्या एक्झाम्पलमध्ये फक्त. चला आता आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला काढायचं आहे होरिजेंटल डिप्लेशन. आता काय काढायचं आहे होरिजेंटल. तर व्हर्टिकल झालं. आता होरिजेंटलसाठी काय करावं बघा. मेंबरचे फोर्सेस तुम्ही अगोदर काढून टाकलेले आहेत. लक्षात घ्या मेंबरचे फोर्सेस 100 किलो न्यूटन लावून जे ना तुम्ही अगोदर काढून टाकलेत 166 आणि 133 आलेलं आहे. आता पुन्हा काही करायची गरज नाही आहे. फक्त आता युनिट लोड अप्लाय करायचा होरिजेंटल इकडं 1 किलो न्यूटन राईट. फक्त याच्यासाठी के काढायचा आहे बस. के काढायचा आहे. पी अगोदर निघून गेलेला आहे. फक्त याच्यासाठी आता के काढायचा आहे. कोणता होरिजेंटलसाठी. मला तुम्ही सांगा हा जॉईंट मी पकडतोय याला बाहेर काढून टाकतोय इकडे चालला आहे समजा असा अजून करतोय 1 किलो न्यूटन इकडे चाललं आहे. चला मला तोंडी सांगा बरं का तुम्ही आता. हा बी सी मेंबर जो आहे एफ बी सी याच्यामधला फोर्स किती येईल आणि एफ ए सी किती येईल सांगा. एफ बी सी किती येईल रे. 0 फोर्स मेंबर आहे. दोघं लोन लिनियरमध्ये आहेत. एफ बी सी किती येऊन जाईल 0. तो एफ बी सी नाही म्हणायचं याला के बी सी म्हणायचं. के बी सी कारण की युनिट लोड अप्लाय करतायत ना तुम्ही. तो के बी सी किती असेल 0. चला के ए सी किती असेल 1 किती आहे. हा इकडे चालला एक इकडे चालला राईट. तो 1 अजून जेव्हा केलं मी त्याच्यासारखाची 1 क्लिअर झाली बात. चला तो के ई सी जो काय आहे तो पण 1 येऊन गेला. मग आता आपल्याला काय करावं लागेल के बी सी आला 1 येऊन गेला. आता आपल्याला उचलावं लागेल या व्हॅल्यूना आणि आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकावं लागेल. चला हे आलं डेल इज इक्वल टू समेशन ऑफ पी के एल बाय ए ई. चला डेल इज इक्वल टू पहिला बी सी मेंबर घेतो. तो बी सी मेंबर सांगा बरं का रे बी सी मेंबरचा पी के एल बाय ए ई किती येईल तोंडी. बघा 0 येईल का कारण की त्याचा बी सी आहे ना हवाला. तो लिहून घ्या आपण पी इंटू के बी सी इंटू एल डिवाइड बाय ए ई. तो हा जो काय ना हा 0 येऊन जाईल. का 0 येऊन जाईल बरं का हा 0 कारण की के बी सीची व्हॅल्यू 0 आहे. तुम्ही काही जास्त लोड नाही घेत. प्लस आता पुढचा घ्या. पुढचा मेंबर ए सी. ए सी मेंबरबद्दल काय ए सी मेंबरमध्ये याच्यामध्ये आला होता -133 पॉईंट किती रे 35 राईट. जो इंटू के ए सी किती होता 1 राईट. इंटू एल किती होता त्याचा 4 मीटर किंवा 4000 करून टाका डायरेक्ट 4000 करा. 4 मीटर न करता 4000 करा कॅल्क्युलेशन सोपं 4000 ठीक डिवाइड बाय ए ई.
ए पण माहिती आहे, ई पण माहिती आहे. तो डेल सांगा किती येईल. मायनस 1 पॉईंट समथिंग, मायनस 1.33 पॉईंट समथिंग किती आहे सांगा बरं उत्तर किती. खाली ए किती आहे 2000, ई किती आहे 200 किलोमीटर पर एम एम स्क्वेअर. तर किलोमीटर वगैरे निघून जातील. मला याचं उत्तर सांगा सरळ सरळ टाकून. आपण न्यूटनमध्ये केलेलं नाही ना, मग किलोमीटर जसं तसं होतं ते एम एममध्ये करून घेतलं होतं. 4000 केलं फक्त. सो इथं किती येईल मायनस 133.85 किलो न्यूटनमध्ये होता हा. राईट, खालचा किलोमीटर कटून जाणार आहे. राईट, सो देअरफॉर मायनस 133.85 इंटू 4000 डिवाइड बाय 2000 इंटू 200. 2000 इंटू 200. चला बोला किती येईल. 2.67. 2 पॉईंट मायनस येईल. हां मायनस येईल का बघा, मायनस येईल. मायनस 2.67 एम एम. मग मायनस येतं याचा मिनिंग काय होतं आहे. मायनस येतं याचं मिनिंग काय होतं. याचं मिनिंग असं होतं आहे की जी डायग्राम होती ना आपली, ती डायग्राम जी होती मी अजून कसं केलं होतं, युनिट लोड तो कसा लावला होता. युनिट लोड जो लावला होता मी असा लावला होता. याचा अर्थ अशी डायरेक्शन नसेल, असा डिफ्लेक्शन असेल, अशी डिफ्लेक्शन असेल. डिफ्लेक्शन कसं असेल मग, डिफ्लेक्शन कसं असेल. डिफ्लेक्शन जो होतं असेल या जॉईंटचं इकडे होत असेल. तर देअरफॉर जे उत्तर तुम्ही लिहिलं आहे 2 पॉईंट समथिंग, ते कसं दाखवायचं बाण त्याला असं दाखवायचं. तुम्ही अजून केला होता तिकडे फोर्स, परंतु त्याचे एम एममध्ये 2 पॉईंट समथिंग एम एम इकडच्या डिरेक्शनमध्ये आलं का. ओरिजेंटल आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन क्लिअर आहे का. हो. राईट, अशा पद्धतीने एम पी सीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. व्हर्टिकल आणि ओरिजेंटल डिफ्लेक्शन कास्टिक लेव्हल मेथडने फॉर्म्युला डिराईव्ह करून आपण असा काढला. कसा काढला आहे, पी के एल बाय ए. पहिले लोडमुळे मेंबरमधले फोर्सेस कॅल्क्युलेट करून टाकायचे. क्लिअर कॅल्क्युलेट करून झाले. नंतर आता हे झालं काम, एक पार्ट कवर झाला. आता K1 काढायचा, K2 काढायचा. K1 म्हणजे काय, सो राईट की आपण K1 के काढायचा. K1 म्हणजे काय बरं का, व्हर्टिकलमुळे मेंबरमधले फोर्सेस, व्हर्टिकली युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधले फोर्सेस, तर ते तर एकदम इझिली निघून जात असतात. तो व्हर्टिकलमुळे जर का ऑलरेडी जर का व्हर्टिकल लोड असेल ना, तर त्यामुळे इझिली निघून जात असतात. पण आडवा जर का असेल तर आडव्यामध्ये पण कन्सेप्ट वापरावा लागत असतात. त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करून घेत असतो. आता आपण काय करू, अजून एक उदाहरण सॉल्व्ह करून घेऊ, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये इतकं फिट बसून जाईल ते की मग, कारण की हा प्रकार एक झाला ना, हा विचारला गेलेला प्रकार आहे परीक्षेमध्ये. समजा असं देऊन दिला आहे क्वेश्चन. कम्प्यूट व्हर्टिकल डिफ्लेक्शन ॲट अ बी. व्हर्टिकल अँड ओरिजेंटल म्हणा. कम्प्यूट व्हर्टिकल अँड ओरिजेंटल डिस्प्लेसमेंट ऑफ जॉइंट बी ऑफ द ट्रस. कोणता ट्रस आहे बघा, ऑफ द ट्रस. मग आता बघा बरं का कोणता आहे तो, बघायला जर गेला ते आहे आपलं हिंज. हा आहे रोलर असा पण दाखवतात. ठीक आहे. नंतर याची उंची जी काही आहे, उंची आहे 3 मीटर. राईट, इकडून इथपर्यंत आहे 4 मीटर. इथं आहे 4 मीटर. इथं लागला आहे 2 किलो न्यूटन फोर्स. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे 4 मीटर आणि हे 4 मीटर, हे 4 मीटर. राईट, हे वाली कहाणी आपल्याला इथं दिलेली आहे. सो कम्प्युटर व्हर्टिकल अँड ओरिजेंटल डिस्प्लेसमेंट ॲट अ बी. बी कुठे, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. तर तुम्हाला इथलं कॅल्क्युलेशन करायला लावतात. क्लिअर ही बात. मग आता करून टाकू, मग काय विषय नाही एवढा, करून टाकू. थोडीशी प्रोसिजर जरा लांब जाईल पण आपल्याला करता येईल, एवढी काही अवघड नाही आहे. प्रोसिजर जरा लांब जाईल पण आपण करून टाकूया. आता या ठिकाणी जे काही आहे ना, या ठिकाणी आपल्या पर्टिक्युलर ए आणि ई दिलेला नाही आहे, पण अजून करून चालूया काय बरं का, की याचा एरिया आणि याचा ई सारखा असावा. तो मेंबर ज्यांना लिहून घ्यायचं मध्ये तुम्ही मेंबर एरिया अँड, एक मिनटं खोलून टाकलं मी. मेंबर एरिया अँड मॉड्युलस जो काही आहे तो कॉन्स्टंट आहे. मेंबर एरिया अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज कॉन्स्टंट. एक मिनटं. जर तो आवाज किती ना, मी एक घास खावा पण 3 जणीला. जर तो आवाज किती तर 4 जणीला बाटून खावा पण ध्यान काढायचं. चला झालं काय. मग आता कॅल्क्युलेशन लागा कामाला. काय होतं बरं ते, तीन मीटर. ठीक आहे, चला आता काय लागणार आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची बात, मला रिॲक्शन काढून घ्यावं लागेल गड्या.
रिॲक्शन मला काढणं जरुरी आहे. नाहीतर रिॲक्शन न काढता पण निघून जातात मेंबरचे फोर्सेस निघतील, ऑफकोर्स निघतील. इथं बघा बरं का, 2 अननोन आहेत समजा, हे 2 अननोन आहेत, त्याला जॉईंटला उचलून घ्या, काही रिॲक्शन काढायची जरूरत बी नाही. सर त्या जॉईंटला उचलला, इकडे ओरिजेंटल लागतोय 2 किलो न्यूटन, इकडे असा, इकडे असा, अशा पद्धतीने. चला सांगा बरं का अँगल किती निघून येईल. सो व्हॉट इज दिस अँगल? किती अँगल येईल रे? समोरची बाजू 4/3, तर tan इनवर्स ऑफ 4/3 करा. हा पण तेवढाच आहे ना, आपण तेवढाच आहे, दोघं सारखे येतील. इकडचा अँगल किती सांगा पहिले. येते का? तुम्ही याला लॅमिस थेरम पण वापरू शकता, त्याच्यात पण निघून जाईल. पहिले मला सांगा याच्यामधला अँगल किती येतो रे? येते का तुमच्या लक्षामध्ये? हे बघा ना, समोरची बाजू काय 4, लगतची बाजू किती त्याची 3. सो tan इनवर्स ऑफ 4/3 जर केला तर मला अँगल भेटून जाईल ना. याचा अँगल किती येईल? 53.13. 53.13 जर का हा असेल तर हा पण 53.13 असेल, राईट. तर तुम्ही इथं लॅमिस थेरम वापरून फोर्स कॅल्क्युलेट करू शकता. मला लॅमिस थेरम वापरून काढता येईल, मी लॅमिस थेरम वापरून टाकतो. कसं बघा आता, हां, तो 53.13 इकडचा, 53.13 इकडचा, टोटल किती होऊन जातील बरं काय माहिती? हे दोघं अँगल दोघांचं मिळून 53.13 होईल ना. दोघांचे मिळून 53.13 येतोय. हा किती आला होता? समोर 4 आहे ना पूर्ण टोटल. पूर्ण टोटल 4 नाही आहे, ऍक्च्युली हे पूर्ण टोटल 4 नाही आहे. हा इथून तिथपर्यंत 4 आहे, हा 3 आहे, हा इकडचा 4 आहे, हा इकडचा 3 आहे. मग इकडचा अँगल किती येतोय? 53.13 बरोबर. मग 53.13 येतोय आणि हा 53.13 येतोय. मग दोघं मिळून जे की आहे हा अँगल जरा जास्त दिसायला भेटतोय. ठीक आहे. मग डायग्राम कशी बनते ही? डायग्राम कशी बनते बघा, हां, अशी काहीतरी डायग्राम बनायला पाहिजे. मग हा अँगल टोटल किती येतोय? 153.13, 106.26, राईट. हां, नंतर एवढं झालं. हा इकडचा फोर्स असेल, हा इकडचा फोर्स असेल, हा इकडचा फोर्स असेल. नाव काय काय यांचं? हा आहे FBC, हा आहे FAC. आता लॅमिनने काय सांगितलं बरं का? लॅमिनने काय सांगितलं आपल्याला की बाबा हो काही नाही, जो काही फोर्स तुम्ही काढतायत ना, जो तुम्हाला फोर्स काढायचा ना, तो जो आहे ना, तो त्याच्या काय असतोय तिकडचा जो काही इतर जे 2 फोर्सेस ना त्याच्यामधला साईन अँगलच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. म्हणजे कसं बरं का बघा, समजा हा आपला 2 किलो न्यूटन आहे. मी एक्सप्रेशन कसं बनवणार? 2 डिवाइड बाय हा 2 फोर्सला घेतला आहे, जे काही दुसरे हे फोर्सेस आहेत ना आपले इतर 2 फोर्सेस, त्यांच्यामधला अँगल घ्यायचा. साईन ऑफ 106.26, 106.26. सो 2 डिवाइड बाय साईन डिवाइड बाय 106.26 इज इक्वल टू FBC करा डिवाइड बाय हा फोर्स घेतोय ना, उरलेले 2 फोर्स यांच्यामधला अँगल किती येईल? हा बघा असा घ्यायचा, असं घ्यावा लागेल बरं का, इथून हा वाला इथं 2 किती येईल बरं का तो अँगल सांगा आता किती येईल हा अँगल? हे काढून घ्यावा लागेल तुम्हाला. हा 106.26 येऊन गेला, ठीक झाली बात, राईट. आता हा आला अँगल किती येईल मला सांगा तुम्ही. 253.74. नक्की का? कसं काढलंस तू? 360 मधून मायनस केला तो 53 केलं का? 106. 153 पण करावं लागेल तुला. ती बघ, हे लक्षात घे, तुला इथून काढायचं. इथून जर इथून काढायचं असेल ना तर फक्त 106 करून नाही चालणार, 106 करून चालणार नाही. लक्षामध्ये घे बघ, हा इकडचा होता आपला 53 पॉईंट काहीतरी, बरोबर का? मग हा 53 पॉईंट काहीतरी होता. आता 90 मधून 53 पॉईंट गेले किती राहतील? इथे अँगल किती राहील? हा वाला छोटूसा, हा हिरव्या कलरने दाखवतो. 90 मधून हे बघा हा किती होता? 53 पॉईंट किती म्हणले तुम्ही? 13. मग 90 मधून 53.13 गेले तर हा वाला कितीला छोटूसा? 36.27. मग हा 36.27 येतोय, बरोबर का? मग लक्षामध्ये घ्या, आता काय करायचं तुम्हाला, 36.27 आहे. मग 360 मधून तू मायनस काय कर, 106.26 अधिक 36, एवढा पुरा अँगल मायनस करायचा बघ, अधिक 36.27. मग किती येईल तो? साईन ऑफ किती येते? 106.26 प्लस 36.27, एवढे टोटल तुला 360 मधून मायनस करायचं आहे. 217.47. 217.47 झाला. इज इक्वल टू कोणत्या पण लॅमिस थेरम तुम्ही शिकून जाणार म्हणून मी सांगून देतो. इज इक्वल पुढे काय बरं का? इज इक्वल टू पुढचा आपला इकडचा कोणता होता? FAC होता का? FAB होता, तो FAB डिवाइड बाय
हा जर मी फोर्स घेतोय तर इतर दोन फोर्स कोणते ठेवाला हे बघा, इतर दोन फोर्स त्यांच्यामधला अँगल 36.27 आहे. मी काय करणार एफ ए बी साईन ऑफ 36.27. चला कॅल्क्युलेशन करून सांगा मला. आता जोडी घ्यायची, तो पहिली जोडी घ्या, शेवटची जोडी घ्या, कॅल्क्युलेटरमध्ये टाका, सरळ सरळ इक्वेशन उत्तर करून सांगा मला. नाही तर तुमच्या त्या पद्धतीने काढलं असतं तरी चाललं असतं. मला काही नाही, मला फक्त एफ बी सी आणि एफ ए बी पाहिजे. कॅल्क्युलेटरमध्ये टाकलेलं आहे सरळ सरळ 2 डिवाइड बाय साईन समथिंग इज इक्वल टू एफ अननोन अल्फा एक्स डिवाइड बाय साईन ती 36 पॉईंट समथिंग हे करायचं. नंतर पुढे मग काय करता येईल, शिफ्ट कॅल्क आन्सर इक्वल हे 4 बटन दाबायचे, उत्तर सांगायचे. शिफ्ट कॅल्क आन्सर इक्वल 4 बटन दाबायचे, आन्सर. इक्वेशन पुट करा, हावाला इक्वेशन घेतला, हा दुसरा इक्वेशन घ्या. 2 डिवाइड बाय साईन 106 अल्फा इक्वल इज इक्वल टू अननोन एक्स डिवाइड बाय साईन 36.21 करा. शिफ्ट काय येतो, शिफ्ट कॅल्क आन्सर इक्वल किती येते सांगा. आता माझ्याकडे याचं उत्तर बी नाही दूरपर्यंत, उत्तर आपल्याला काढायचे. पटकन काढा, आपण फोर्सेस काढत बसलो अजून. एफबीसी आहे ना, एफबीसी हा तो -1.26 येतोय. बरोबर, तो मायनस येईल. एफ बी सी इज इक्वल टू -1.26 आणि एफएसी 1.23. 1 पॉईंट 1 पॉईंट F23 23 तो बरोबर. एफएबी आहे म्हणजे एफ ए बी, हा एफ ए बी राईट. हां तर बघून घे तू कोणता घेतेस, लक्षात घे. हा एफ ए बी म्हटली, तुझा बी सी बोलली ना चालू. काय करते तुला माहिती बीसी आहे ना, हां एफबीसी आहे का तो -1.26 आहे. एफ बी सी इज इक्वल टू -1.26 आणि ए बी 26 असं. आणि एफएबी येतो 1.23 तो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ठीक आहे, चेक करून घ्या. एफ इज इक्वल एफ ए बी इज इक्वल टू 1.23 ठीक आहे किलो न्यूटन पॉझिटिव्ह, आणि एफ बी सी इज इक्वल टू -2.6 किलो न्यूटन निगेटिव्ह. ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. बरोबर आहे का, चेक करून घ्या. आता मी चेक करू शकतो, कसं चेक करणार बघा. आता बघा तू बरोबर काढलं का, मी चेक करून घेईल. इकडे जर का मी त्याला ओढतोय, हा कंप्रेशनमध्ये येईल. सो बी सी निगेटिव्ह होता का, सो बी सी निगेटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह, बरोबर का. हां बरोबर. चला मग झालं. आता लक्षामध्ये येते माझ्या हिवाली कहाणी झाली. आता तुम्ही पी फाइंड आउट केला. आता आपण युनिट रोड काढून काय करून टाकू, आपण आता होरिझॉन्टल काढून टाकू. बघा होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट का, होरिझॉन्टल फोर्स जर लावला आणि तुम्ही तर होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढणं सोपं जातं. बघा आता इथं लावायचं 1 किलो न्यूटनचा फोर्स. जर 1 किलो न्यूटनचा फोर्स लावला तर याच्यामधले काय होऊन जातील प्रकारे, सिम्पल आहे. कसं सिम्पल आहे, जेव्हा मी आडवा 2 लावला होता तेव्हा याच्यामध्ये काहीतरी आला, तर त्याच्यानुसार तुम्ही काढून घ्या ना. हा ए, हा बी, होरिझॉन्टल काढतोय मी, होरिझॉन्टल. सो फॉर होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट कसं काढणार मी आता, के ए बी. सो के ए बी होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढतो मी, के ए बी. किती येईल के ए बी सांगा. जेव्हा होरिझॉन्टली 2 लावला होता तेव्हा 1 पॉईंट किती म्हणली तू, ए बी 23. हां. आणि आता किती येईल माझे आता किती येईल, 1.23 डिवाइड बाय 2 झाला, डिवाइड बाय 2. हा के ए बी म्हणजे, आणि पॉझिटिव्ह असेल, हा टेन्शन असेल. आणि के बी सी -1.26 का 26 डिवाइड बाय 2, तर किती येते हे पण सांगून दे. त्यांचं कॅल्क्युलेशन करा, के बी चं नाही पण सांगा मला उत्तर किती येते. हे सगळे उत्तर लिहून घ्या. के बी 0.615 आहे. के ए बी 0.615, के बी सी मायनस 0.63. चला झालं काय, -0.3. तो अशा पद्धतीने किलो न्यूटनमध्ये के काढून टाकला, झाला की. आता चला वापरा एक्सप्रेशन. तो होरिझॉन्टल डिफ्लेक्शन होरिझॉन्टल इज इक्वल टू डिफ्लेक्शन होरिझॉन्टल इज इक्वल टू व्हॉट, समेशन ऑफ पी के एल बाय ए. तो ए 2000 दिला आहे, ई 200 दिलेला आहे. पी किती आला बरं का. आता पहिले ए बी मेंबर घेतो. ए बी मेंबर पॉझिटिव्ह होता 1.23 राईट इंटू 1.23. तुम्ही काय काढले, 0 पॉईंट किती काढला त्या ए बीचा, 0.615 राईट इंटू त्याची लेंथ किती ए बीची लेंथ आहे 3 मीटर. तो 3000 करून टाकतो. 3 मीटर म्हटल्यावर 3000. हा झाला पी के एल डिवाइड बाय ए किती 2000 इंटू 200. हा झाला ए बीसाठी. प्लस त्याला इकडे प्लस
इकडे जर बघायला गेलं तर किती तरी इकडे -1.26 इथे किती येईल इथे येईल -0.63 राईट इंटू इकडचा मेंबर जो काही आहे माझं चुकलं का काही रे हां चुकलं माझ्याकडून मेंबरची लांबी 3 मीटर नाही आहे मेंबरची लांबी 3 मीटर नसेल 5 मीटर असेल ती 5000 करा इथं का कारण की उभा बघा ना असं काढलं आहे ना मी ही लांबी 3 मीटर देतो आहे तुम्हाला हा मेंबरची लांबी ही आहे तो हा 3 आहे समजा हा 3 आहे हा 4 आहे तर हा 3 हा बघा हा 3 आहे हा 4 आहे तर तिरपा किती येईल 5 येईल ना तो म्हणून 5000 करा इथं -1.26 इंटू -0.13 इंटू 5000 डिवाइड बाय 2000 इंटू 200 चला सांगा बरं उत्तर किती मायनस मायनस तर पॉझिटिव्ह होणार आहे तसं डिप्लेक्शन काय पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल सांगा बरं किती येईल काय येईल पॉझिटिव्ह येईल ना. हा पॉझिटिव्ह येईल सरळ सरळ किती येईल चला सांगा कारण की जिकडे लोड लावला तिकडे पॉझिटिव्ह जाणार आहे एवढे मोठे मोठे येणार नाही तुम्हाला सोपे येतील पण लॉजिक इथून डेव्हलप होईल म्हणून मोठे मोठे गणित सोडून घ्यायचे ते 0.017 येते 0.0117 खूप पेक्षा पण कमी येईल तसं पण काही विषय नाही एवढा येणार आहे ठीक आहे आलं ते कॅल्क्युलेशन हा येईल किती म्हणले 0.173 173 mm मिनिंग वाट याचा मिनिंग काय होतं 1 पॉईंट इकडं 2 पॉईंट इकडं राईट का म्हणजे 1.73 इंटू 10⁻²2 mm गडबड झाली का नाही 10⁻²2 mm हा झाला डेल होरिजेंटल हा डेल होरिजेंटल झाला आता होरिजेंटल झाला व्हर्टिकल पण काढावं लागेल व्हर्टिकल कसं काढणार मी सिंपल आहे आता अगोदर तुम्ही असं लावला ना आता पॉईंट लोड असा लावा रे आता पॉईंट लोड काय लावा 1 kN असा लावून द्या राईट सो 1 kN काय करा असा लावून द्या आता 1 kN वरून लावा आता तुम्हाला याच्यामुळे काय करावं लागेल याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल मेंबरमधले हा ए हा बी हा सी अँगल तुमच्याकडे माहिती आहे लॅमिस थेरम वापरून टाका आणि पटापट काय करा आता 1 मुळे याच्यामधला के ए बी किती येईल तो सांगा के ए बी तुम्हाला पी काढायची जरूरत नाही आहे के ए बी आणि के बी सी पण काढून टाका इथला अँगल आहे 106 पॉईंट समथिंग इथला अँगल जो काही आहे तुम्हाला कोणता अँगल लागेल आता माहिती आहे का इथून तिथपर्यंतचा लागेल हा 36 पॉईंट काहीतरी होता मग 90 अधिक 36 पॉईंट समथिंग 90 अधिक 36 पॉईंट समथिंग हा वाला तर मी काय करणार माहिती आहे का तो के बी सी काढायचा आहे मला तो के ए बी डिवाइड बाय साइन ऑफ के ए बी का डिवाइड बाय साइन ऑफ हे वाला अँगल 90 + 36 पॉईंट समथिंग साइन ऑफ 90 + 36 पॉईंट समथिंग काय होता तो येईल इज इक्वल टू के ए बी झाला का इज इक्वल टू के बी सी हवाला घेतो का के बी सी त्या अपोजिट अँगल हवाला घेईल हा पण सेमच अँगल असेल साइन ऑफ समथिंग काय असेल तो अँगल ठीक आहे 90 + समथिंग इज इक्वल टू 1 डिवाइड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल दोन फोर्सेसमधला 106 पॉईंट काय होतं तो काहीतरी समथिंग राईट अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करा के ए बी आणि के बी सीची व्हॅल्यू काढून टाका आणि सांगा मला किती ते आता बघा फोर्स कसा लावतोय मी कसा बी बांध दाखवायचा तुमच्या मतानुसार करायचं काही एवढा विषय नाही एक तर पॉईंट जॉईंट मेथड वापरू शकतात जर लॅमिस थेरम वापरा लॅमिस थेरम किंवा साइन रूल तर कसं पण करून तुम्ही काढू शकतात किती आला के ए बी 1 डिवाइड बाय साइन 106 पॉईंट समथिंग होता के बी सी 90 अधिक काय होता 36 पॉईंट समथिंग हा इथं होता काढून टाकला का के बी के बी सी काढून टाका यांना उचला तुमच्याकडे फोर्सेस आहेत डेल व्हर्टिकल इज इक्वल टू समेशन ऑफ पी के एल बाय ए ई राईट प्लस या एका मेंबरचं दुसऱ्या मेंबरचं बी करा म्हटल्यावरती समेशन म्हटल्यावरती पेशल करा दोघांची बेरीज करा आणि डेल व्हर्टिकल पण काढून टाका काहीतरी 0.0 समथिंग असलं काहीतरी डिस्प्लेसमेंट येऊन जाईल राईट तर एम एम तसंच राहते डिस्प्लेसमेंट कशी राहतात 0.00 समथिंग राईट का 0.338 असले डिस्प्लेसमेंट राहत असं काही डाऊट घ्यायचं फोर्स तुम्ही तेवढा लावलेला आहे तर डिस्प्लेसमेंट पण तेवढंच होईल ना जास्त मागच्या एक्झाम्पलमध्ये किती लावला होता 100 kN लावला होता त्यामुळे 5 mmचं डिस्प्लेसमेंट झालं आता तुम्ही 2च लावलेले आहेत त्याच्या तुलनेने नक्कीच कमी लागेल ना तर अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं बोला क्लिअर आहे का हा वाला पॉईंट तुम्हाला क्लिअर आहे का हो राईट
मग हे झालं आपलं. तर तुमचं डिप्लेक्शन जे काही आहे डिप्लेक्शन संपलेलं आहे. तुम्ही म्हणाल मॅक्सवेल मेथड सोडवतो का आपण? ना मॅक्सवेलने जायचं आहे, ना विलोटनं जायचं आहे, कशाने जायचं नाही, कास्टिक लॅनोनं जायचं आहे. तो डिप्लेशनसुद्धा आपलं संपलेलं आहे. तर डिप्लेशन आपलं संपलेलं आहे. ट्रस आपला जवळजवळ 90% संपलेला आहे. आता आपल्याला टेम्परेचरमुळे व्हॅरिएशन जे काही आहे तर टेम्परेचरमुळे व्हॅरिएशनवाला पार्ट बघायचा आहे, तो आपण नंतर बघू. मग हा ट्रस झाला आपला डिटर्मिनंट ट्रस. त्याच्यानंतर इनडिटर्मिनंट ट्रस असतो. इनडिटर्मिनंट ट्रसमध्ये पण काही नाही, सेम फॉर्म्युला आहे, सेम पद्धतीने जायचं आहे, दुसरं काहीच नाही आहे. सो इनडिटर्मिनंटमध्ये फक्त डिप्लेशन फाइंड आउट करायचं आहे आणि फिट जे काही असतात ते फिट वगैरे आपण काढून देऊ. क्लिअर? चला थांबतो इथं.